नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, 2024 जी पोलीस भरती प्रक्रिया पार पडली होती त्याच्या मेरिटबद्दल आपण चर्चा करतोय। आता आपण पाहणार आहोत NTC प्रकल्पग्रस्ताचं मेरिट किती लागलं होतं। म्हणजे NTCला 3.5% आरक्षण असतं आणि प्रकल्पग्रस्ताला समांतर आरक्षण 5% असतं। त्याचं मेरिट कसं लागलं होतं तर सगळ्यात टप मेरिट लागलं होतं छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्याचं, जे मेरिट 134 वर जाऊन थांबलं होतं। बघा, विशेष बाब अशी की छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं सर्वसाधारण पुरुषांचं मेरिट 133 लागलं होतं आणि प्रकल्पग्रस्ताचं मेरिट त्याहीपेक्षा जास्त म्हणजे 1 मार्काने जास्त 134 वर लागलं होतं। अशा पद्धतीने टप मेरिट होतं। पण त्याच वेळेस मीरा भाईंदर सारख्या ठिकाणी 112 वर मेरिट आलं होतं, म्हणजे कमी मेरिट आलं होतं। मग टप मेरिट अजून कुठं लागलं होतं तर ठाणे शहरला एक मेरिट टप लागलं होतं, 129 वर मेरिट जाऊन थांबलं होतं। मुंबई सारख्या ठिकाणी 126 वर मेरिट गेलं होतं। त्याचबरोबर नागपूर शहर सारख्या ठिकाणी 125-26च्या रेंजमध्ये मेरिट आलं होतं, म्हणजे हे टप मेरिट लागलं होतं। पण त्याच वेळेस मीरा भाईंदर सारखा जिल्हा असेल जिथं कमी मेरिट लागलं होतं 112, त्याचबरोबर पुणे ग्रामीण सारख्या ठिकाणी 113 वर मेरिट आलं होतं, सातारा सारख्या ठिकाणी 115 वर मेरिट आलं होतं, गोंदिया सारख्या ठिकाणी 117 वर मेरिट आलं होतं। तुलनेने या जिल्ह्याचं मेरिट कमी लागलं होतं। धन्यवाद। सह्याद्री अकॅडमीचा पोलीस भरतीचा 2025चा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुक स्टॉलला उपलब्ध। या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला 80 ते 90+ मार्क सहज घेऊ शकता।